गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार। सो व्हिडिओची सुरुवात अगदी बघा अगदी मॉर्निंग पासून केलेली आहे आणि म्हटलं व्हिडिओची सुरुवातीला जर छान तुम्हाला माझी ही विंडो जर दाखवली ना तर मग तुमचंही मन असं मस्त बघून प्रसन्न होईल। आणि तुमच्यापैकी नवीनच कोणी फर्स्ट टाइम जर माझे व्हिडिओ बघत असतील तर प्लीज प्लीज करून माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। सो चला आता मी म्हणजे कधी काय होते ना, रोजच्या घाई गडबडीमध्ये रोजच्या जीवनामध्ये बरेचदा आपल्याला कामांचं रोजची 30 कामे करायला ना इतका कंटाळा येतो की खूपच जास्त। आणि मी पण तुमच्या मधलीच आहे, मला पण कधी कधी ना खूप जास्त कंटाळा येतो। म्हणून मग मी काय केली आहे ना, स्वतःला एक अशी सवय लावून घेतलेली आहे किंवा स्वतःला असं टार्गेट देते। सो बघा नेहमी तर रोजची सुरुवात माझी किचन स्वयंपाकापासून होत असते। सो आज मुलांची आता एक्झाम सुरू असल्यामुळे एक दिवस सुट्टी आणि एक दिवस एक्झाम असा आहे आणि आज सुट्टीचा दिवस आहे। म्हणून म्हटलं टाइम कुठेही वेस्ट न करता म्हटलं अगदी म्हणजे माझी घराची क्लिनिंगची म्हणा किंवा घरातील कामे मी सुरुवातीपासून बॅक टू बॅक अशी करणार आहे, ज्याने आपला म्हणजे बरोबर रुटीन तयार होतो आणि आपल्या कामाचे नियोजन पण छान प्रकारे होत असते। सो चला आज मी तुम्हाला माझी मॉर्निंगची सकाळ 6 ते माझी 12 पर्यंतची रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। म्हणजे यातून मला असं वाटेल की तुम्ही पण थोडे मोटिवेट व्हाल आणि तुम्हालाही म्हणजे कामांचा थोडा मोटिवेशन मिळेल। सो चला आता कामांना सुरुवात करूया। तर बघा इथे मॉर्निंगला उठली मी आणि सगळे पडदे विंडो वगैरे सगळं खोलून ठेवून देते, जेणेकरून जो काही छान असा म्हणजे प्रकाश असतो ना, सनलाईट असतो ना, तो आपल्या म्हणजे फ्रेश सनलाईट जो असतो ना सकाळचं तो खूप चांगला असते, तो घरात येणे खूप चांगलं असते। त्यामुळे सगळे विंडो वगैरे मी जे आहे ना कर्टन्स वगैरे असे छान खोलून ठेवून दिले। त्यानंतर बघा इथे मी सोफा घेतला क्लिनिंगला। ऍक्च्युली काय होते ना, बरेचदा छोटे मुलं घरात असले की मग त्यांना कुठलीही वस्तू खायला दिली तर मग ते सोफ्यावर बसतात आणि ज्यामुळे सोफ्याच्या आजूबाजूच्या कोपऱ्यांमध्ये ना काही खायच्या वस्तू तिथे जाऊन फसतात, जे आपल्याला मग सतत असं क्लीन करत राहावं लागते। आणि मला तरी असं वाटते की वीकली आपण एकदा जरी अशी सवय लावली ना स्वतःला की आपल्याला ही वस्तू क्लीन करायची आहे, तर मग बघा आपला सोफा असो किंवा घरातली कुठलीही वस्तू असो खराब होणारच नाही। त्यासाठी माझा हा मॅजिकल ब्रश जो आहे तो मी यूज करत असते आणि छान असा मस्त सोफा पूर्ण झटकून घेतला, क्लीन करून घेतला आणि आता आली मी बेडरूम मध्ये। सो बघा इथे मला हे ड्रेसिंग टेबल पूर्ण क्लीन करून घ्यायचं होतं, अगदी मिरर वगैरे छान असं पुसून काढायचं होतं। कारण काय होते ना, बरेचदा आपण पावडर वगैरे म्हणजे लावतो ना, त्यामुळे त्याची काही म्हणजे पावडर उडतो आणि मग मिरर पूर्ण असा धुळकट दिसायला लागतो। जे माझ्याकडे जो मॅजिकल माझा लिक्विड असतो ना त्याच्यानेच मी पूर्ण वस्तू क्लीन करते, अगदी मिरर सुद्धा, आणि इतकं छान क्लीन होऊन जातो की खूपच छान। आणि म्हटलं भरपूर ड्रेसिंग टेबलवर काय होते ना, भरपूर प्रोडक्ट आपले जमा होत असते, कारण आपण या त्या वस्तू घेत असतो जे मग ठेवायला पण आपल्याला जड जाते। सो बघा जो मी मेडिसिन बॉक्स मिशोवरून बोलवला होता ना त्याच्यातला हा ट्रे होता, तर म्हटलं याला मी कुठेतरी यूज करते, म्हणून इथे मी माझ्या मुलांचे जे काही प्रोडक्ट्स असतात ना स्किन केअर वगैरेचे, हेअर केअरचे, तर ते मी तिथे ठेवलेले आहे। आणि सगळे जे आहे म्हणजे असं छान म्हणजे आपली ड्रेसिंग टेबल ऑर्गनाइज असली ना तर आपल्याला वस्तू घेण्यासही सोपं जाते आणि प्रत्येक वस्तू अशी ऑर्गनाइज दिसते, जेणेकरून आपल्या रूमचं म्हणजे लुक सुद्धा अगदी सुंदर दिसत असतो। आणि काय होते ना, बरेचदा आपण चार्जिंग करतो आणि चार्जिंगचे वायर वगैरे मग जे असतात ना चार्जर आपण तसंच ठेवून देत असतो, तर तसं न ठेवता छान त्याला गोळा करून ठेवलं तर मग कधीही चांगलंच होत असते। त्यानंतर बघा लगेच आपण बेडशीट आणि सगळं अंथरून वगैरे जे आहेत ना रोज झटकत असतो, पण बाकी बेडचा जो आजूबाजूचा असतो ना त्याला आपण कधी म्हणजे अधेमध्ये जर असं पुसत असलं तर बघा त्याच्यावर पण खूप अशी बरीच धूळ बसलेली असते, ती पण आपल्याला साफ करायला हवी। कारण बरेचदा आपण बेडशीट वगैरे घालताना ना त्याच्यावरून बेडशीट आपली जाते, मग तो धूळ आपल्या बेडशीटला लागतो। त्यामुळे आपण असं जर नेहमी केलं ना, ही जर सवय लावली ना, सोबत बेड वगैरे छान असं मस्त पुसून काढलं तर खरंच खूप छान आपलं बेडचं लुक दिसतो। मला तरी असं वाटतं की आपण आपल्या कामांचे नियोजन जर प्रॉपर म्हणजे पद्धतीने केलं ना, रुटीन वाईज बॅक टू बॅक, तर बघा आपल्या घरातली कामे अगदी कमी वेळेत आणि खूप सोपी जातात आपल्याला करायला आणि बघा वेळही लागत नाही आणि पूर्ण दिवस जो आहे ना तो भरपूर दिवस आपल्याला वेळ मिळतो, ज्या वेळेमध्ये मग आपण एक्स्ट्राची कामे स्वतःसाठी वेळ किंवा सगळ्या घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळून घरातल्या लोकांचं करून आपल्याला भरपूर स्वतःसाठी जगण्यासाठी वेळ मिळतो। आणि खरंच मला तरी असं वाटते आजकालच्या धावपळीच्या म्हणजे
जगामध्ये ना स्वतःसाठी जगणं खूपच महत्त्वाचं आहे आणि मी तुम्हाला अधेमध्ये बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत असते की स्वतःसाठी जगणे खरंच खूप इम्पॉर्टंट आहे आणि खरंच आपण सगळ्या गोष्टींचा विचार करतो, मग या गोष्टींचा पण विचार आपल्याला करावा लागेल. त्यानंतर बघा इथे छान असा व्हॅक्यूम क्लीनर जो आहे ना तो ॲक्च्युली यांना माझ्या हस्बंडना त्यांना कालच्या दिवशी त्यांच्या ऑफिसकडने गिफ्ट मिळालं. सो हे अगारोचं व्हॅक्यूम क्लीनर आहे आणि बहुतेक हे फक्त आणि फक्त कारचंच व्हॅक्यूम क्लीनर आहे आणि मला या बाबतीत काहीच माहिती नाही आणि मी आता व्हिडिओ म्हणजे यूट्यूबवर काही व्हिडिओ बघणार आणि याचं जर काही यूज होत असेल तर मी तुमच्यासोबत नक्की तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करणार. सो कार व्हॅक्यूम क्लीनर हा खूपच म्हणजे चांगला आहे असं मी खूप लोकांच्या तोंडून ऐकलं होतं. आता यूज केल्यानंतरच मी तुम्हाला सांगेल याचा रिव्ह्यू कसा आहे आणि कसं नाही. तर बघा हे अशा पद्धतीने छान अशी छोटी बॅग पण आली आणि काही त्याच्यामधले काही क्लिनिंग ब्रशेस वगैरे जे आहेत ना ते आलेले आहेत आणि तुम्हाला खरंच याबद्दल काही आयडिया असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा. कसं यूज होतो काय होतो प्लीज तुम्ही मला नक्की शेअर करा. त्यानंतर बघा अगदी मॉर्निंगलाच म्हणजे दोघंही जण आहे ना आंघोळ करून घेतले. माझी टॉम अँड जेरीची जोडी जी आहे ना म्हणजे चिवला तर सवय आहे रोज सकाळी आंघोळ करायची आणि मग तिचं बघून बघून वेदांत पण तसंच करत आहे आणि तो पण आता रेग्युलर बेसिकवर तिच्याच सवयी जी आहे ना तो शिकत आहे. त्यामुळे दोघांनी छान मस्त आंघोळ करून घेतली आणि तुम्ही इथे बघू शकता दोघांनी ही ट्विनिंग केलेली आहे आणि बघा म्हणजे याची वेदांची मस्ती इतकी सुरू असते ना की प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला मज्जा मस्ती सुचत असते आणि विदिताचं असं आहे की ती थोडी शांत स्वभावाची आहे एकदम, म्हणजे तिला खूप जास्त बोलायची पण सवय नाही आणि वेदूला खूप जास्त असं म्हणजे बडबड करायची पण सवय आहे आणि त्याचे छोटे छोटे असे फनी मुवमेंट जे आहेत ना ते येत असतात आणि दोघांनी आज म्हणजे एकमेकांना चॅलेंज दिलं होतं की मी आज लवकर आंघोळ करणार, मी आज लवकर आंघोळ करणार, म्हणून मी दोघांनाही आंघोळ करून दिलेली आहे आणि छान आता दोघांनाही असं फ्रेशन अप करून देते. ॲक्च्युली एक्झाम सुरू असल्यामुळे सुट्टी असली की मग काय करतात ना मुलं, सुट्टी असली की खूप आळस करतात आणि मला तरी असं वाटते की मुलं जे काही गोष्टी म्हणजे आपण करतो ना तेच गोष्टी मुलं फॉलो करत असतात आणि खरंच घरामध्ये जर मोठ्या व्यक्तींनी आपली कामे जर बॅक टू बॅक अशी केली किंवा आपल्या कामांचे नियोजन जर केले तर आपल्या घरातले छोटे मुलं पण त्याच सवयी शिकतात आणि माझं तरी व्यक्तिमत असं आहे की जे काही आपली मम्मी पप्पा जे काही करतात ना तेच आपले मुलं कॉपी करत असतात आणि म्हणून मी घरात कुठलाही आळस न घालता सकाळीच माझे सगळे कामं जे आहेत ते मी प्रॉपर पद्धतीने करते आणि हे बघून चिवला पण छान सवयी लागलेली आहे आणि त्यानंतर वेदांतला पण. म्हणून सांगण्याचा फक्त हाच उद्देश आहे की आपण जर आपल्या सवयी जर चांगल्या केल्या तर आपल्या मुलांना पण छान अशा मस्त गुड हॅबिट्स लागत असतात. त्यानंतर चिवचे केस बघा तिने छान असे मस्त म्हणजे तिची सुरू आहे की तिला हेअर ग्रोथ करायची आहे म्हणून ती रोज माझ्याकडून छान अशी वेणी घालून घेते आणि मी तिला म्हटलं की तुला म्हणजे जर हेअर जर ग्रो करायची असेल तर मग तुला पण जास्तीत जास्त काळजी करावी लागेल कारण माझ्याकडून पण शक्य होत नाही, मला घरातील कामे आणि सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. म्हणून बघा इथे छान दोघंही रेडी झाले आणि दोघांची ही अशी क्यूट अशी मस्त फनी मुवमेंट जो आहे ना दोघा बहीण भावाचा तो इथे सुरू आहे, तुम्ही इथे बघू शकता. गृहिणींच्या जीवनातला मोठा टास्क म्हणजे तो किचन असतो, स्वयंपाक असतो. सो चला आता माझी घरातली छोटी मोठी क्लिनिंग करून मी आली स्वयंपाक करायला. ॲक्च्युली आता वाजलेले आहेत 8 आणि चिवच्या पप्पांना जरा 9:30ला निघायचं आहे म्हणून म्हटलं आता जे काही कामं होती ते हातची कामे मी सोडून दिली आणि पटापट ज्या इथे स्वयंपाक करायला आली आणि इथे मी गवार फल्ली जी असते ना त्याची भाजी आणि दह्याची कढी मी असं म्हणजे आज जेवणाचं जे आहे ना ते बेत आहे. आणि काय झालं ना म्हणजे रोज चिव वेदूला अगदी मॉर्निंगला सकाळी 8:30ला जेवण करायची सवय आहे त्यामुळे दोघंही बरोबर त्यांच्या प्रॉपर जागेवर जेव्हा ती जेवण करतात तेव्हाच दोघांनी आपापली ताटे घेऊन जी आहे ना ती आलेली आहे आणि इथे उभी आहे आणि त्यांची घाई तुरतूर अशी सुरू आहे आणि अगदी त्यांचं असं सुरू आहे की भूक लागली आणि दोघंही अशा बॅकग्राऊंडमध्ये जे आहेत ते उभे आहेत. ॲक्च्युली मी त्यांना दोघांनाही ऑलरेडी मी दूध दिला होता मॉर्निंगलाच, पण त्यांना जेवायची सवय आहे त्यामुळे मग पटापट स्वयंपाक करून जेवायचं देऊन दिलं. त्यानंतर जे हातची कामे मी सोडली होती ती लगेच घेतली मी करायला. आणि बघा यामध्ये जे काही आपण घरामध्ये अशा वस्तू सजवतो ना त्या पण अशा म्हणजे 2-3 दिवस का होईना त्यावर सुद्धा धूळ बसलेलीच असते म्हणून असं अधेमध्ये जर आपण एक हात जरी
जरी मारत राहिलं ना तर मग त्याच्यावर खूप अशी धूळ बसणार नाही. आणि बघा मला एक कमेंट आली होती जेव्हा मी हा म्हणजे व्हिडिओ शेअर केला होता तुमच्यासोबत मशीनचा लुकचा, की सगळ्यांना तो लुक खूप जास्त आवडलेला आहे आणि खरंच खूप छान दिसते. अगदी मनाला प्रसन्न करण्यासारखं मी ती वस्तू छान तिथे कवर लावून करून घेतलेला आहे. त्यानंतर काच हा कोपऱ्यामध्ये माझ्या हॉलमध्ये असं कोपरा आहे तिथे मी असं काच लावून ठेवलेला आहे आणि तिथेच बऱ्याच छोट्या मोठ्या वस्तू मी सजवून ठेवलेल्या आहेत. त्या पण छान अशा वस्तू मस्त क्लीन करून घेतल्या आणि आता तुम्ही इथे किचनमध्ये बघू शकता अगदी स्वयंपाक वगैरे सगळं आवरलेलं आहे आणि भांड्यांचा पसारा जो आहे तो बघूनच आता मला खरंच दडपण आलेलं आहे. म्हणजे खूप जास्त भांडी इथे माझी जे आहे ते क्लीन करायची आहे. त्याआधी जे काही मी वॉशिंग क्लॉथ जे आहेत ते क्लीन केले होते छान उन्हामध्ये जे आहे ना सुकवून दिले होते ते सुकलेले आहेत आणि सगळे आता ऑर्गनाइज करून ठेवून देते. जो काही दूध वगैरे असतो ना तो पण मी दूध वगैरे सगळं फ्रीजला ठेवून देते. जसं मी दूध फ्रीजला ठेवायला गेली तसंच माझ्या लक्षात आलं की फ्रीजला थोडी डागं लागलेली असतात आणि मला तरी असं वाटते की आपण कितीही प्रिकॉशन केले तरी फ्रीजला जो वरचा डोर असतो ना त्याला थोडं डागं लागतातच आपल्या हातातले, कारण घाई गडबडीमध्ये आपल्याला खरंच सुचत नाही. आपण कितीही प्रयत्न केले की म्हणजे हा काम मी बरोबर करणार, पण रोजच्या काही गडबडीमध्ये आपले खराब हात फ्रीजला लागत असतात. म्हणून फटक्यात एक म्हणजे हात मारून घेतलं. त्यानंतर भांडी वॉश केली. अगदी डस्टबिन घरातले डस्टबिन वगैरे जे आहे ना ते छान असे मस्त वॉश करून उन्हामध्ये जे आहे ना ते सुकवून घेतले. अगदी घरातली डोरमॅट्स वगैरे सगळे उन्हामध्ये मी छान असे सुकवून घेते जेणेकरून डोरमॅट्सवर जो काही म्हणजे बॅक्टेरिया वगैरे असतो, जो काही खराबपणा असतो, स्मेल असतो, आपले पाय सतत आपण डोरमॅट्सवर ठेवत असतो, तर मी ते डोरमॅट्स असे छान उन्हामध्ये सुकवून घेतले. त्यानंतर एक फटक्यामध्ये हात मारून घेतलं. तेवढ्यातच हे दोघंही जे आहेत ते आले. ॲक्च्युली त्यांना भूक लागलेली आहे म्हणून म्हटलं त्यांना दोघांनाही जेवण करा, पण ऑलरेडी त्यांचं जेवण झालेलं आहे म्हणून काहीतरी छोटा मोठा नाश्ता म्हणून माझ्याकडे भरपूर असे पापड वगैरे जे आहेत ना ते होते. म्हटलं चला आज यांना छान असे मस्तपैकी पापड तळून देते. आणि मला तरी असं वाटते की छोट्या मोठ्या भुकेसाठी ना पापड वगैरे आहे ना हा खूप बेस्ट ऑप्शन आहे. आपण अशा छोट्या मोठ्या भुकेसाठी पापड म्हणा किंवा कुठलेही आपले जे काही म्हणजे असतात कॉर्नफ्लेक्स वगैरे ते आपण मुलांना देऊ शकतो. मी इथे चिवला मखाना भाजून देते कारण तिला पापड वगैरे म्हणजे ऑइली वस्तू ती खाण्यास खूप म्हणजे कमी खाते. तिला ऑइली वस्तू जास्त आवडत नाही म्हणून मी तिला मखाना जे असतं ना ते मी तिला भाजून देते. आणि आमच्याकडे जर एकाच्या आवडीचे कोणतं पदार्थ बनलं तर मग दुसऱ्याच्याही आवडीचं पदार्थ बनलंच पाहिजे असंच होते. म्हणून मी वेदांतला जे काही मागच्या वर्षीचे माझे उन्हाळ्यात घातलेले पापड होते ना होममेड पापड, काही मी डीमार्टमधून पण आणलेले होते, ते पण मी छान असे त्याला तळून देऊन दिले आणि म्हटलं तू पापड खा. आणि मग चिवला जे आहे ना थोडंसं मखाना होता, मी तिला छान असं तुपामध्ये मखाना भाजून दिला. मखाना जर असं तुपामध्ये भाजलं ना तर त्याची टेस्ट खूप छान येत असते. आणि मखाना भाजताना एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा, त्यामध्ये थोडे मूंगफली जर ऍड केलं ना तर पुन्हा त्याची टेस्ट खूप छान लागत असते. आणि बघा अशा पद्धतीने माझे पापड आणि मखाना इथे तयार झालेला आहे. आणि आता आम्ही तिघही जण जे आहेत ना आमचा हा छोटा मोठा स्नॅक्स जो आहे तो एन्जॉय करणार आहोत. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ नाईस डे.